रात्रीचे 7 वाजले होते आणि आम्ही डीमार्टला खरेदी करायला गेलो. उशीर झाला होता आम्हाला जायला. त्याच्यानंतर गाडी वगैरे पार्क करून आम्ही आतमध्ये खरेदीसाठी गेलो. तर हे कपड्याचं सेक्शन आहे. तर या ठिकाणी मिस्टरांसाठी टी-शर्ट वगैरे आम्ही पाहत होतो. तर या ठिकाणी आम्ही टी-शर्ट वगैरे चेक करून त्याची साईज वगैरे चेक करून पाहून टी-शर्ट खरेदी केले आणि तिथून दुसरीकडे आम्ही खरेदीसाठी गेलो. महिन्याचा सुरुवातीचे दिवस होते, त्याच्यामुळे या ठिकाणी गर्दी वगैरे भरपूर होती. तर गर्दी असल्यामुळे जास्त फिरता येत नव्हतं. तर एक एक वस्तू करता करता भरपूर जी आहे ती खरेदी केली. सुरुवातीला जाताना ठरवलं होतं की काहीच खरेदी करायचं नाही, 3-4 वस्तू खरेदी करायच्या. पण एक एक वस्तू जी आहे ते डीमार्टला गेल्यानंतर समोर दिसतात आणि मग आपण खरेदी करत जातो. सर्वांच्याच बाबतीत तसं होतं, आमच्याही बाबतीत तसंच झालं आणि मग आम्ही खरेदी केली. त्या ठिकाणी समीक्षा एक एक वस्तू खरेदी करत होती, तिला जे आवडेल ते. तिथून मग आम्ही पाहू शकत असाल या ठिकाणी आम्ही भांडे वगैरे थोडीशी पाहिजे होती, तर त्या ठिकाणी आम्ही गेलो. तर वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही फिरत होतो. तर त्या ठिकाणी मला अशा पद्धतीचे प्लॅस्टिकचे बास्केट पाहायला मिळाले. ग्लास किंवा काचेच्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतात हे बास्केट. 89 रुपये या रेटप्रमाणे बास्केट होते. तर आपण पाहू शकत असाल भरपूर जी आहे ती गर्दी डीमार्टला पाहायला मिळते. हल्ली खूप लोक जास्त करून बाहेर खरेदी करण्यापेक्षा डीमार्टलाच खरेदी करतात, कारण वस्तूची क्वालिटी चांगली असते आणि रिजनेबल रेटमध्ये पण मिळतात वस्तू. त्याच्यामुळे लोकांचा जो आहे तो डीमार्टला खरेदीचा कल जास्त वाढलेला आहे. तर या ठिकाणी मी चमचे वगैरे पाहण्यासाठी गेले. मॅशर वगैरे त्या ठिकाणी होते. तर तिथं रेट वगैरे पाहिले, चेक करून पाहिलं कितीपर्यंत काय भेटतं आहे ते. खरेदी जास्त काही त्या ठिकाणी नाही केलं. नंतर मग दुसरीकडे आलो होती. त्या ठिकाणी कप वगैरे होते, पॅन वगैरे. तर मिस्टरांना घ्यायची होती पाण्यासाठी बॉटल, तर ते बॉटल चेक करत होते. तर आम्ही या ठिकाणी त्यांना बॉटल काही आवडली नाही, त्याच्यामुळे मग मिस्टरांनी बॉटल वगैरे खरेदी नाही केली. मग आमची तिथून सर्व काही खरेदी झाली. समीक्षा देखील तिला जे घ्यायचं आहे ते पाहत होती. तिथून मग आम्ही कॅश काउंटरला आलो आणि त्या ठिकाणी बिल वगैरे केलं. बिल केल्यानंतर मग आम्ही तिथून आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर बाहेरच्या बाजूला आपल्याला आईस्क्रीम पार्लर आणि पॉपकॉर्न जे आहे ते पाहायला मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरचे. या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो बाहेरच्या साईडला आल्यानंतर. तर आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलं. समीक्षा आईस्क्रीम खाते. आम्ही दोघांनी पण घेतलं आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग आम्ही तिथून मग बाहेर पडलो, घरी येण्यासाठी निघालो. तर काल डीमार्टवरून यायला जवळजवळ 10 वाजले होते रात्रीचे. तिथून येऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर काल खूप उशीर झाला, त्याच्यामुळे डीमार्टची काय खरेदी होती ते दाखवलंच नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केली ती. खरं तर एवढ्या वस्तू घ्यायच्याच नव्हत्या, एक 4-2 वस्तू घ्यायच्या होत्या. पण डीमार्टला गेलं ना की नेहमी असंच होतं, लिस्ट एवढी मोठी तयार होते. 1-2 वस्तू घ्यायच्या असतात पण खूप मोठी लिस्ट तयार होते. तर हे समीक्षेसाठी शॉर्ट आणि तिने टी-शर्ट वगैरे घेतलं. आता गरमीचे दिवस आहेत तर त्याच्यासाठी तिने शॉर्ट आणि टी-शर्ट घेतलं. आणि हे मिस्टरांसाठी 2 टी-शर्ट वगैरे घेतले. त्याच्यानंतर हे लक्ष्मीनारायणचं फरसाण. आमच्याकडे भेळ सर्वांना आवडते, त्याच्यामुळे हे गुड्डेचे बिस्किटचं पॅकेट एक घेतलं. सकाळी खाल्लेलं आहे चहाबरोबर. तसंच हे मॅगीचं पॅकेट घेतलं. हे पण रात्री आल्यानंतर खूप उशीर झाला होता, तर समीक्षाने ते नूडल्स वगैरे तेच बनवलेले होते. कोल्ड्रिंक वगैरे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कोल्ड्रिंक वगैरे घेतली. हे घासणी आहे, गालाची घेतली. त्याच्यानंतर हे अगरबत्ती, चंदन, धूप वगैरे घेतलं. हे अँकरचं कोलगेटची पेस्ट, फेसवॉश वगैरे घेतले.
हे काही क्रीम वगैरे घेतले. त्याच्यानंतर आता उद्या गुढीपाडवा आहे तर त्याच्यासाठी श्रीखंड वगैरे घेतलं. काही दूध दह्याचे पॅकेट वगैरे घेतली काही. तर अशी जी आहे ती काल भरपूर सारी जी आहे ती खरेदी केली. आणखीन कोल्ड्रिंक वगैरे घेतले होते पण ते रात्री संपवले सगळे. रात्री आल्यानंतर खूप उशीर झाला होता तर मग सर्वांनी कोल्ड्रिंक वगैरे घेतली रात्रीच. तर अशी सर्व जी आहे ती शॉपिंग झाली. एवढी करायचीच नव्हती, थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या, कोलगेट वगैरे, फेसवॉश वगैरे असंच घ्यायचं होतं. पण डीमार्टला गेलं की नेहमी असंच असतं, लिस्टच तयार होती मोठीच्या मोठी. ते तिथं पाहिलं की एक एक वस्तू जी आहे ती हे घ्यावं ते घ्यावं असं होतं आणि खूप मोठी लिस्ट तयार होती. तर आजचा हा डीमार्ट खरेदीविषयीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच येणारे जे आहेत ते पुढचे व्लॉग पाहण्यासाठी. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडवा विशेष व्लॉग नक्कीच उद्या येईल तर तो देखील पहा. तोपर्यंत बाय.